सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद. तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा. संगमनेर तालुक्यातील कासारा दुमाला शिवारामधील संगमनेर अकोले रस्त्याच्या लगत मानस हॉटेलच्या बाहेरील पार्किंगमध्ये गुरुवारी रात्री 11:15च्या सुमारास रस्त्याचं काम पूर्ण करा असे उपसरपंचाला सांगितल्यानंतर अर्ध्या तासानं उपसरपंच आणि इतर तिघांनी 26 वर्षीय युवकाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी उपसरपंच आणि इतर 3 जणांच्या विरोधामध्ये शुक्रवारी 23 मे रोजी संगमनेर शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. अजिंक्य रंगनाथ सावंत यांचे चुलते यांचा वाढदिवस असल्यानं ते चुलते आणि भावासोबत वाढदिवस साजरा करण्यासाठी कासारा दुमाला शिवारामधील संगमनेर अकोले रस्त्याच्या लगत असलेल्या एका हॉटेलमध्ये गेले होते. त्यावेळी हॉटेलच्या पार्किंगमध्ये उपसरपंच अमोल एकनाथ वाळके उभे होते. सावंत त्यांच्या मळ्याकडे जाणाऱ्या रस्त्याचं काम बाकी आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना ग्रामस्थांना त्रास होतो, तरी सदर रस्त्याचं काम पूर्ण करा असं सावंत यांनी उपसरपंच वाळके यांना म्हटलं. त्यानंतर वाळके यांनी सावंत यांना म्हटलं की तू कोण आम्हाला विचारणारा, आम्हाला वाटेल तेव्हा आम्ही हे रस्त्याचं काम पूर्ण करू असं म्हणत तो तिथून निघून गेला. सावंत यांचे चुलते आणि भाऊ यांनी हॉटेलमध्ये जेवण केलं. साधारण अर्ध्या तासानंतर उपसरपंच अमोल एकनाथ वाळके, दीपक सुदाम वाळके, निलेश शिवाजी वाळके, संकेत मल्हारी वाळके हे हॉटेलच्या बाहेर उभे होते. सावंत हे हॉटेलच्या पायऱ्या उतरून गेट उघडत असताना त्यांना चौघांनी बेदम मारहाण केली आहे. मारहाणीमध्ये रॉडचा वापर करण्यात आला आणि रॉड सावंत यांच्या डोक्यामध्ये मारण्यात आला, त्यामुळे ते जखमी झालेत असं जबाबात म्हटलंय. मारहाणीमध्ये सावंत जखमी झालेत, त्यांच्यावरती शहरामधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. या प्रकरणी अजिंक्य सावंत यांनी दिलेल्या फिर्यादीवरनं शहर पोलिसांनी अमोल वाळके, दीपक वाळके तसेच निलेश वाळके, संकेत वाळके यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलाय. पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विश्वास भानसी हे करतायत. दरम्यान अजिंक्य सावंत यांच्या बहिणीनं आम्हाला न्याय मिळावा तसेच आरोपींना त्वरित अटक करण्यात यावी, अन्यथा आम्ही प्रांत कार्यालयासमोर उपोषणाला बसू असा इशारा दिलाय. तसेच जखमी अजिंक्य सावंत यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. रात्री काही कार्यक्रम असल्या कारणाने माझा भाऊ अजिंक्य रंगनाथ सावंत हा कार्यक्रमाला गेला होता. तर तिथे गावचे उपसरपंच वगैरे भरपूर असे सदस्य उपस्थित होते. तर एक बोलण्याच्या चर्चेमधून त्यांचा विषय चालू होता. तर माझ्या भावाने फक्त त्यांना विचारणा केली की 4 वर्ष झाले आमच्या रोडचं काम वगैरे होत नाहीये, तर तिथून येण्या जाण्यासाठी आता पावसाचा आम्हाला खूप प्रॉब्लेम होतोय. लहान मुलांना यावं जावं लागतंय, वृद्धांना यावं जावं लागतंय, पडतात ते लोक, तर तुम्ही आमचं रस्त्याचं काम लवकर करा नाही का. पण त्यांनी तिथे त्या नशेच्या अवस्थेत असल्यामुळे त्यांनी माझ्या भावाला उलटी शिवीगाळ केली की आम्ही तू कोण आहे आम्हाला सांगणारा, आमचं आम्ही बघू आम्हाला काम करायचे की नाही, असं तसं भरपूर त्यांनी शिवीगाळ वगैरे केली. तर हे सगळं प्रकरण झालं असता तर माझा भाऊ जेव्हा घरी निघाला कार्यक्रमामधून तर गेटमधून त्याला बाहेर ओढण्यात आलं. गेटमधून ओढण्यात आलं आणि घरी जाऊन मुलांना ते घेऊन आले. रॉड वगैरे असे जसं ते घेऊन आले आणि रॉड वगैरे आणले त्यांनी. गेटमधून बाहेर ओढल्यावर त्यांनी लगेच त्याला मारहाण सुरू केली. एका गावचे उपसरपंच अमोल वाळके यांनी त्या 4-5 साथीदारांना बोलवलं होतं. त्यामध्ये तो दीपक वाळके त्यांचा साथीदार होता. त्याने त्याच्या डोक्यावर रॉड मारून त्याला जबरदस्त मारहाण केली. तो पूर्ण रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेला होता. तर माझ्या वडिलांना जाऊन आता फक्त 5 वर्ष झालेले. तर असं ते त्यांचं काही करत असेल ते माहीत नाही आम्हाला, पण एक आमची समस्या त्यांच्या पुढे मांडली. पण ते उलट त्यांनी सहकार्य करायला पाहिजे गावकऱ्यांना. तुम्हाला पद कशासाठी दिले, काहीतरी कामं करण्यासाठी दिलेले. तुम्हाला हे असं आणि वय काय त्याचं वय काय, तुमचं वय काय, तुम्ही त्याच्यावर सोल्युशन काढलं पाहिजे. तुम्ही असं मारहाण नाही केली पाहिजे. आज तो कुठे हॉस्पिटलला सिरियस आहे, ICU मध्ये ॲडमिट आहे. आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, बाकी आम्हाला काहीच माहीत नाही. त्यांना लवकरात लवकर अटक झाली पाहिजे. जर त्यांना अटक झाली नाही, 307 गुन्हा त्यांच्यावर जर दाखल झाला नाही तर आम्ही इथंच उपोषण करू. तेव्हा मी थांबलो होतो तिथं. अमोल वाळके उपसरपंच होते. तर माझा भाऊ त्यांना विचारत होता रोडबद्दल काही गोष्टी. तर
ते बोलले की रोड आम्ही आमचं बघू, तुम्ही कोण गेले सांगणार वगैरे असं बोलला तो. त्याच्यानंतर मग त्यांनी घरी जाऊन मुलांना आणून गाडीमध्ये हत्यारं वगैरे आणून माझ्या भावाला मारहाण केलेली. त्याच्यानंतर मग माझ्या भावाला चुलत चुलत्यांनी हॉस्पिटलला ॲडमिट केलेलं. मागणी फक्त न्याय भेटला पाहिजे. 307चा गुन्हा दाखल झाला पाहिजे, नाही झाला तर आम्ही प्रांत कार्यालयापर्यंत जाऊ. अशी गुंड आम्हाला उपसरपंच नको आहे, आम्हाला पदावर नको आहे, आम्हाला चांगले सुशिक्षित उपसरपंच सरपंच पाहिजे, काम करणारे पाहिजे. असे लुटमाट करून आम्हाला सरपंच या गावाला नकोच आहे. आम्ही आतापर्यंत कसे दिवस काढतोय आम्हाला माहिती. काही ठिकाणी रोड झालेले, आमचे रोड अजूनपर्यंत नाही. रोडचे काही पाईपलाईनचे कामं चालू असताना खड्डे वगैरे पाडून ठेवलेले, ते खड्डे सुद्धा यांच्याचे बुजवले नाही ग्रामपंचायतच्या माणसाकडून. कशाला ते पाईपलाईन वगैरे करायची? काम होत नसेल कामच त्यांनी होत राजीनामा नाही. द्यावा ना. आज आमच्या घरापाशी कमरा एवढा खड्डा आहे, काही कोणाला झालं तर ग्रामपंचायत जबाबदार राहणार आहे या गोष्टींना. शावी शेख, C24 तास, संगमनेर.